नमस्कार, गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ. तर सकाळी आपण लग्न अटेंड केलं आहे आणि आता आपण निघालेलो आहोत रिसेप्शनसाठी. तर हा रिसेप्शनचा व्हिडिओ आहे आणि आपण गाडीत बसलेलो आहे आणि हे ड्रायव्हर दादा आपल्याला घेऊन चाललेले आहेत लोकेशनवर जिथे रिसेप्शन आहे. थंडी आता भरपूर होती, जसं दुपारी ऊन भरपूर होतं त्याप्रमाणे आता जशी संध्याकाळ झाली होती तेव्हा भरपूर थंड वाटत होतं. त्यामुळे इकडे सगळ्यांनी शॉल वगैरे घातलेलं होतं, जॅकेट्स वगैरे, आणि मी सुद्धा ब्लेझर घातल्यामुळे मला थंडी अशी एवढी जाणवत नव्हती. त्यामुळे बरंच झालं जरा ब्लेझर घातला. तर आता आपलं हे जे लोकेशन आहे हे आलेलं आहे. ड्रायव्हरने लेफ्टचा सिग्नल दिला आहे. या पॅलेसमध्ये आपण एंट्री मारतो आहे आणि जस्ट आपण आता एंट्री आतमध्ये करणार आहोत. एंट्री केल्याबरोबरच हे असं सुंदर असं फुलांचं डेकोरेशनवरती झुमर्स, इथे गोपाल आणि प्रतिमा रिसेप्शन असं लिहिलेलं होतं आणि मस्त असे फुलं आणि या अशा विद्युत रोषणाया केल्या होत्या, ज्या लायटिंग्स म्हणतो आपण त्याला. आणि एंट्री मारली आपण लॉनमध्ये. जेव्हा मी इथे आलो तेव्हा साधारणतः 8:30 वाजले होते. तर 8:30 वाजताच्या सुमारास सध्या इथे कोणीही नव्हतं, मोजकी काही माणसं होती. त्यामुळे तुम्हाला जरा ही जागा खाली खाली वाटत असेल, पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लोक येणार आहेत आणि भरपूर अशी गर्दी होणार आहे आणि मजा वाटणार आहे. तर इथे साईडला जो कोपऱ्यात दिसतं आहे हे मस्त म्युझिशियन्स होते आणि हे छान छान गाणी तिथे वाजवत होते. पण यूट्यूबमध्ये कॉपीराईट क्लेम लागतो, त्यामुळे आपण आपल्या व्हिडिओचा साऊंड बंद केलेला आहे, तुम्हाला माहीतच आहे. आणि समोर जो दिसतो आहे स्टेज, तिथंच ते रिसेप्शन होणार आहे. हे स्पेशल सिटिंग अरेंजमेंट होती, पण आपण बाहेरच बसलेलो होतो. आणि हे बघा आता एंट्री झाली आहे नवरदेव नवरीची. हा समोर पॅलेस आहे, पॅलेसच्या बाल्कनीमध्ये ते उभे आहेत. सगळी लाईटं बंद केली आहेत आणि लाईट बंद केल्यानंतर फोकस फक्त त्या दोघांवर ठेवला आहे आणि मस्त असे आता फटाके वगैरे फोडून त्यांचं स्वागत करणार आहे. ड्रोन वगैरे पण रेडी आहे. आता आपण थोडंसं पुढं जाऊया. तर मी आता थोडा पुढं आलो आहे आणि पुढे आल्यावर बघा किती सुंदर त्यांनी इथे फटाके फोडत आहेत. आकाशात मस्त असं रात्रीच्या वेळेत ते छान दिसत होते आणि प्रत्येकजण तिथं ते जो मोमेंट आहे तो मोबाईलमध्ये कॅप्चर करत होता. आणि मग त्यामध्ये आपण मागे कसं राहणार, मग आपणही तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मी व्हिडिओज काढला, म्हणजे बरेच व्हिडिओज काढलेत आणि त्याचा संपूर्ण असा व्लॉग बनवला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही एंट्री? बरं, ही जस्ट बाल्कनी एंट्री होती. आता पुन्हा खाली उतरतील आणि खाली उतरल्यानंतर त्यांची एंट्री कशी होते हे सुद्धा तुम्ही बघायचं आहे. आणि इथे मस्त असे बॉलिवूड सॉन्ग वाजत होतं, पण नेहमीप्रमाणे आपण ते म्यूट केलेलं आहे. यूट्यूबच्या रूलमध्ये ते बसत नाही. सॉन्ग म्यूट केल्यानंतर जनम जनम जे सॉन्ग आहे बॉलिवूडचं ते तिथे वाजत होतं. आणि हे दोघंजणं त्यांचा मोमेंट खूप एन्जॉय करत आहे. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचं जे लूक आहे ते लोक बघत होते. म्हणजे दोघं पती पत्नी म्हणून फर्स्ट टाईम जो त्यांनी तयारी केलेली आहे त्या तयारीमध्ये ते सगळ्यांसमोर आलेले आहेत. आणि आता ही स्पेशल एंट्री आहे. इथे हातात मुलींनी मशाली घेतल्या आहेत, जे इव्हेंटवाले होते. आणि मध्ये जे आहेत नवरदेव आणि नवरी उभे आहेत. इथे बरीच जणं मध्ये मध्ये येत होते, त्यामुळे मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवणार आहे. आणि लग्न कोणतंही म्हटलं तरी ही लहान मुलं मध्ये गडबड करतच असतात. हे बघा सुंदर असं सॉन्ग वाजतच होतं बरं, पण ते सॉन्ग पुन्हा आपण म्यूट केलं आहे. इव्हेंटवाले बिचारे मुलं बघा, प्रत्येक त्या लहान मुलांना साईड करत होते. तरीसुद्धा मी तुमच्यासाठी पुढे आलो आहे आणि पुढे येऊन जरा असा मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आहे. इतका खास नसेल आला, पण एकंदरीत तुम्हाला आयडिया येऊन जाईल की नवरदेव आणि नवरीची एंट्री कशी होती, इव्हेंटवाल्यांनी किती सुंदरपणे ऑर्गनाईज केलं होतं, अशा सगळ्या गोष्टी. बाकीच्यांना एवढा इम्पॉर्टंट नसेल, पण ज्यांचं लग्न आहे, ज्यांचं रिसेप्शन आहे, त्या दोघांना हा जो अनुभव आहे तो खूप स्पेशल असतो. त्यामुळे ते दोघंजणं तर खूप एन्जॉय करत होते. बाकीच्या आलेल्या पाहुण्यांना काय जेवायचं असतं, गिफ्ट्स द्यायचे असतात, बुकेज द्यायचे असतात आणि घरी जायचं असतं. पण हा जो अनुभव आहे हा आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नसतो. लग्न हे फक्त आणि फक्त एकदाच होत असतं. स्टेजवर आल्यावर बघा त्या दोघांनी एकमेकांना बुके देऊन स्वागत केलं आहे आणि मागे ज्या इव्हेंटवाल्या मुली आहेत त्या सुंदर पद्धतीने
जे बॉलिवूडचं सॉन्ग चालू होतं, देखा हजारो दफा आपको, ते सॉन्गवर ते डान्स करत होते आणि मस्त अशी त्यांची रॉयल एंट्री झालेली आहे. सगळेजण त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांचा हा जो स्पेशल मोमेंट आहे तो कॅप्चर करत होते. कॅमेरामॅन दादा तर होतेच, व्हिडिओग्राफर पण होतेच, पण बऱ्याच जणांचे काही फ्रेंड्स, फॅमिली आलेली नसते. त्यांना हे सगळं दाखवायचं असतं, त्यामुळे ते हे व्हिडिओज काढत असतात. आणि आमच्यासारखे काही 1-2 यूट्यूबर्स पण असतीलच की जे आपल्या व्ह्यूवर्ससाठी व्हिडिओ काढतात. तर आपण व्हिडिओ काढल्यानंतर बघा आपण मागे येऊन बसलो आहे. इथे सिटिंग अरेंजमेंट होती. आता जेवण वगैरे आपलं झालेलं आहे. जेवणामध्ये पण बरेच गोष्टी होत्या. यावेळेस पंजाबी, साऊथ इंडियन, आंध्रा असे वेगवेगळे स्टॉल होते आणि आपण प्रत्येक पद्धतीचं थोडं थोडं टेस्ट केलेलं आहे आणि त्यातच आता आपलं पोट भरलेलं आहे. जेवण मस्तपैकी झालेलं आहे आणि समोर डाव्या बाजूला जी लाईन दिसते आहे ती नवरदेव आणि नवरीला शुभेच्छा देण्यासाठीची लाईन आहे. इथे हे बिचारे संगीतकार मस्तपैकी छान छान गाणे वाजवतच होते. तर आपण त्यांना आता गिफ्ट वगैरे दिलं आहे, वरती जाऊन बुके वगैरे दिलेला आहे आणि छान पद्धतीने आता आपण निघण्याच्या तयारीत आहोत, कारण ऑलमोस्ट 11:15 वाजले होते आणि आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. ड्रायव्हर दादा आपल्याला घ्यायला आलेले आहेत आणि त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्याला छानपणे बसवलं आहे. काही का असेना पण या इव्हेंटवाल्यांच्या मदतीने, घरच्यांच्या प्रयत्नांमुळे हे लग्न छान पार पडलं. लग्नाच्या प्रत्येक ज्या रिच्युअल्स असतात त्या पण छान पद्धतीने पार पडल्या आणि हे शेवटचं त्यांचं फंक्शन होतं, जे रिसेप्शनचं होतं, ते सुद्धा मस्तपैकी पार पडलेलं आहे. आणि आपण सगळ्यांनी त्यांना ब्लेसिंग दिलेले आहेत, शुभाशीर्वाद दिलेले आहेत. त्यांच्या दोघांच्या आयुष्यात खूप चांगले क्षण येऊत, त्यांचं फ्युचर खूप बेटर राहू असे त्यांना आशीर्वाद देऊन आपण आता तिथून निघालेलो आहोत. निघताना हे बघा आमचे काही फोटोज शिवमबरोबर काढलेले. हा माझा असा रिसेप्शन लुक होता. मी सुद्धा असा ब्लॅक ब्लेझर घातलेला होता आणि रिसेप्शनप्रमाणे, वेडिंगप्रमाणे, संगीतप्रमाणे ज्या ज्या पद्धतीचे जे गेटअप असतात ते मी केलेले होते. तुम्हाला माझा कुठला गेटअप आवडला तर तो तुम्ही मला सांगायचंच आहे. नंतर हा माझा एक स्पेशल फोटो संपूर्ण असं तुम्हाला दिसण्यासाठी की मी कसा दिसत होतो, त्यामुळे मी असा हा फुल फोटो काढलेला आहे. तर व्हिडिओज तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगायचं आहे. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. ज्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि भरभरून व्हिडिओला प्रेम द्या, शेअर करा, कमेंटसुद्धा करा आणि जाता जाता लाईकसुद्धा करून जा. तर हा रिसेप्शनचा व्हिडिओ आता आपण इथंच थांबवणार आहोत. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसकट, नवीन विषयासकट. तोपर्यंत तुम्हाला अतुल सपकाळे, ओपन हार्टेड बॉय म्हणजेच अतुल सपकाळे याच्याकडून थँक्यू सो मच. बाय. थँक्यू सो मच व्हिडिओ वॉचिंग टिल एंड. थँक्यू. बाय अँड गुड नाईट.